आहेत पावसामुळे, रस्ता कसला गेला आहे त्याच्यामुळे आम्हाला चालत यावं लागतं. किती लांब तुम्ही चालत जाताय? 1 किलोमीटर आहे तुमचं? असेल 1 किलोमीटर. बरं, 1 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागते. बरं, आता ह्या रस्त्याला भेगा पडलेल्या तुम्हाला भीती वाटते का? हो, भीती वाटते. बरं. हा, आता तुम्ही म्हणाल चव्हाट्यात राहा, चव्हाट्यात तिथे व्यवस्था पाहिजे किंवा काय पाहिजे? नुसतं जा म्हटलं की माणसं घरात हलतात काय? सोयी नको काय तिथं कसल्या? या दिवसात घरी पण तसं कोणाच्या म्हणता येणार नाही ना. आणि आपण काय तुम्ही सगळे म्हणजे जो तो येतो तो म्हणतो तुम्ही स्थलांतर व्हा, आम्ही व्हायचं कुठे स्थलांतर? लांबून जाणार कुठे? हा, शासनाने तशी हो बरोबर का नाही सांगा तुम्ही, आम्ही होणार कुठं? हे काय कुणी हा बघा कुणी एका माणसानं केला नाही का कुणी केला नाही, पण आम्ही स्थलांतर व्हायचं कुठे? बरं, कुणी काय जेसीपी लावलं नाही किंवा कोण बोरवेल का काय काहीच प्रकार झालेला नाही, पण भाऊ चुकी शासनाचीच आहे. मी सांगेन 5 वर्षापूर्वी जर शासन दुर्लक्ष करत नव्हता ना तर आज इथं काहीच प्रश्न उद्भवले नसते. हा, 5 वर्षापूर्वीची सगळी गोष्ट आहे, काहीच झालं नसतं असता काहीच. पारे रस्त्याची सोय नको मागायला हवी होती किंवा काय, तेव्हा जर बांधी बिंदी काय घातली नसती तर आज हा प्रश्न उद्भवला नसता. सरपंच पण बघून गेले आणि इथं खाली आमची झाडं आहेत. मला विचारली सुद्धा, काकी तुम्ही झाडं ही तोडायला? हो म्हटलं, तोडायला काय तुम्ही कधीही तोडा, झाडांचं काय घेऊन बसलात? हा, मग म्हणजे दुर्लक्ष झालं ना शासनाचं. आणि आता त्यांनी दुर्लक्ष शासनानं केलं ते केलं नाही, आता आम्हाला सांगतात तुम्ही स्थलांतर व्हा, स्थलांतर व्हा. कुठं आम्ही स्थलांतर होणार? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.